समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारितेने नेहमीच जनसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली आहे. चालता बोलता जर्नलिस्ट फाउंडेशनने आपल्या निस्पृह पत्रकारितेतून ही परंपरा जपली आहे, असे प्रतिपादन विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी केलं आहे. निमित्त होतं चालता बोलता जर्नलिस्ट फाउंडेशनच्या दुसऱ्या वर्धापन दिनाचे. चिंचवड येथील रागा पॅलेस येथे हा सोहळा अत्यंत दिमागदार स्वरूपात पार पडला. या कार्यक्रमाला चिंचवड विधानसभा क्षेत्राचे आमदार शंकर जगताप, विधान परिषदेचे आमदार उमाताई खापरे, उपमहापौर शर्मिलाताई बाबर, पिंपरी चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी पक्षनेते प्रशांत शितोळे, नगरसेवक विनोद नढे, नगरसेविका मायाताई बारणे, श्रुती वाकळकर, भाजपाचे शहर अध्यक्ष शत्रुघ्न उर्फ बापू काटे, ज्येष्ठ कामगार नेते यशवंतभाऊ भोसले, शिवसेनेचे उपनेते इरफान सय्यद, सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर, कोहिनूर ग्रुपचे संचालक कृष्णकुमार गोयल, ज्येष्ठ संपादक राजेंद्र हुंजे, ज्येष्ठ पत्रकार विनोद राऊत आणि संदीप भुजबळ प्रामुख्याने उपस्थित होते. या वर्धापन दिन सोहळ्यात प्रामुख्याने पत्रकारितेसमोरील असलेल्या आव्हानांवर चर्चा झाली. यावेळी बोलताना विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांनी पुढे म्हटलं आहे की सध्याच्या डिजिटल युगात पत्रकारितेसमोर अनेक आव्हाने उभी आहेत, मात्र विश्वासार्हता जपणे हीच माध्यमांची खरी जबाबदारी आहे. चालता बोलता जर्नलिस्ट फाउंडेशनने गेल्या काही वर्षात आपली विश्वासार्हता जपून जनतेचा आवाज बुलंद केला आहे. तर चालता बोलता जर्नलिस्ट फाउंडेशनच्या पत्रकारांनी जनतेचे पत्र घेऊन त्यांचे प्रश्न लोकप्रतिनिधींकडे मांडावे, त्यामुळे जनतेच्या समस्या सुटण्यास नक्कीच मदत होईल, असा विश्वास चिंचवड विधान क्षेत्राचे आमदार शंकर जगताप यांनी व्यक्त केला आहे. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले विशेष अतिथी आणि नामवंत उद्योजक कोहिनूर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांनी माध्यमांच्या सामाजिक जबाबदारीवर प्रकाश टाकला. उद्योग आणि माध्यमांचे नाते हे समाजाच्या विकासासाठी पूरक असावे, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी उपस्थित राजकीय नेत्यांनी पत्रकारांच्या निर्भीड कार्याचे कौतुक केले, त्यांच्या समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले. ज्येष्ठ पत्रकारांचा सन्मान, वर्धापन दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा उपस्थितांच्या हस्ते गौरव करण्यात आला. सन्मान चिन्ह आणि पुस्तकाची प्रत देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले. या सोहळ्याला मोठ्या संख्येनं पत्रकार बांधव, जाहिरातदार, हितचिंतक उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला संस्थेच्या वतीनं मान्यवरांचे स्वागत करण्यात आले. शेवटी उपस्थित सगळ्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.